नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 7वे महत्त्वमापन याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आपण वर्तुळ पाकळी या घटकाचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण वर्तुळ कंसाची लांबी या घटकासंदर्भात माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता इथे खाली दाखवल्याप्रमाणे बघा, समान त्रिज्या असलेल्या वर्तुळाच्या ठळक केलेल्या वर्तुळ कंसाच्या लांबीचे निरीक्षण करा व खालील सारणी पूर्ण करा. आता इथे बघा, ह्या ठळक काय आहेत? समान त्रिज्या असलेल्या वर्तुळांच्या वर्तुळ कंसाच्या लांबी आहेत. म्हणजेच θ बरोबर 360 अंश, L1 बरोबर 2 पाय r, हे इथे θ बरोबर 180 अंश, L2 बरोबर 1/2 म्हणजे हे अर्धवर्तुळ म्हणून 1/2 गुणिले 2 पाय r. जसं आपण वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळाचं अभ्यासलं तसंच हे वर्तुळ कंसाची लांबी हे 1/4 आणि हे 1/6 हे इथे आपल्याला दिसते. आता वर्तुळाचा परिघ 2 पाय r आहे आणि ही सारणी आपण इथे त्यांनी जे विचारलेलं आहे आपल्याला इथे ते आपण सोडवलेलं आहे. वरील आकृतिबंधावरून लक्षात येते की वर्तुळाच्या परिघाला θ/360 ने गुणल्यास कंसाचे माप θ असलेल्या वर्तुळ कंसाची लांबी मिळते. हेच सूत्र रूपात पुढील प्रमाणे लिहिता येते. वर्तुळ कंसाची लांबी L बरोबर θ/360 गुणिले 2 पाय r या सूत्रावरून म्हणून L/2 पाय r बरोबर θ/360 म्हणून वर्तुळ कंसाची लांबी छेद परिघ बरोबर θ/360. वर्तुळ कंसाची लांबी आणि वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ यातील संबंध. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ A बरोबर θ/360 गुणिले पाय r वर्ग. विधान क्रमांक 1. तसेच वर्तुळ कंसाची लांबी L बरोबर θ/360 गुणिले 2 पाय r म्हणून θ/360 बरोबर L/2 पाय r. हा इकडे गुणिलेतला 2 पाय r इकडे Lला भागिले होतो, छेदात जातो म्हणून हे L/2 पाय r म्हणून हे झालं विधान क्रमांक 2. म्हणून A बरोबर L/2 पाय r गुणिले पाय r म्हणून 1 व 2 वरून. आता हा एक r कॅन्सल झाला. A बरोबर 1/2, LR बरोबर LR/2 म्हणून वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या 2. तसेच A/ पाय r वर्ग बरोबर L/2 पाय r बरोबर θ/360. यावर आधारित सोडवलेले उदाहरणं बघू आपण. आकृती क्रमांक 7.28 मध्ये जी आकृती दिली आहे, 21 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळ पाकळीच्या कोनाचे माप 150 अंश असल्यास वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ व संगत वर्तुळ कंसाची लांबी काढा. आता r इथे 21 आहे, θ 150 आहे, पाय बरोबर 22/7. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ त्याचं सूत्र घेतलं, त्यामध्ये किमती ठेवल्या, उत्तर आलं 577.5 सेंटीमीटरचा वर्ग. इथे वर्तुळ कंसाची लांबी बरोबर L, सूत्र घेतलं, त्यात किमती ठेवल्या, उत्तर आलं 55 सेंटीमीटर. आकृती क्रमांक 7.29. उदाहरण क्रमांक 2. आकृतीमध्ये वर्तुळाचे केंद्र P आणि वर्तुळाची त्रिज्या 6 आहे. रेख QR ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. PR बरोबर 12 सेंटीमीटर असल्यास छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. वर्गमुळात 3ची किंमत इथे 1.73 त्यांनी दिलेली आहे. हे इथे छायांकित भाग आहे, याचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. आता वर्तुळाच्या स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. म्हणून त्रिकोण PQR मध्ये कोन PQR हा 90 अंशाचा आहे. PQ बरोबर 6 सेंटीमीटर, PR बरोबर 12 सेंटीमीटर म्हणून PQ बरोबर PR/2. जर काटकोन त्रिकोणाची एक बाजू कर्णाच्या निम्म्या लांबीची असेल तर त्या समोरील कोनाचे माप 30 अंश असते, हे आपल्याला माहीत आहे. म्हणून कोन R बरोबर 30 अंश आणि कोन P बरोबर 60 अंश. आता इथे आपण प्रमेय 30, 60, 90चं घेतलेलं आहे. QR बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले PR. मग PRच्या जागी त्याची किंमत ठेवली, उत्तर आलं 6 वर्गमुळात 3. म्हणजेच QR बरोबर आलं 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर. म्हणून आता एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 1/2 गुणिले QR गुणिले PQ. त्यात किमती ठेवल्या, उत्तर आलं 31.14 सेंटीमीटरचा वर्ग.
वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळाचं सूत्र θ/360 गुणिले पाय r वर्ग, म्हणून एरिया ऑफ P-QAB बरोबर किमती ठेवल्या या सूत्रामध्ये. उत्तर आलं आपल्याला 18.84 सेंटीमीटरचा वर्ग. मग आता छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी काय केलं आपण, एरिया ऑफ ट्रायंगल PQR मधनं एरिया ऑफ P-QAB चं माप वजा केलं, म्हणून 31.14 वजा 18.84 12.30 सेंटीमीटरचा वर्ग, म्हणजे छायांकित भागाचं क्षेत्रफळ आलं 12.30 सेंटीमीटरचा वर्ग. उदाहरण क्रमांक 3 दिलेल्या आकृतीत ABCD या चौरसाची प्रत्येक बाजू 7 सेंटीमीटर आहे. म्हणजे ही 7 दिली आहे, ही 7, ही 7, ही 7. बिंदू D केंद्र मानून DA त्रिज्येने काढलेली वर्तुळ पाकळी D'(AXC) आहे. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी रिकाम्या चौकटी भरून उदाहरण पूर्ण करा. इथे याप्रमाणे आपण ह्या चौकटी भरलेल्या आहेत आणि हे आहे आपलं उत्तर.